नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेखालील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे मी. तर पुष्कळ जणांचे असे कमेंट्स होते की कमेंट्स पण आहेत आणि काहींना असं अडचण पण येत आहे की जे हयातीचा दाखला आहे तो निघत नाही आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तो काही होत नाही आहे. तर आता 2-3 दिवसाआधीच तहसील कार्यालयामधून एक सूचना आलेल्या आहेत की दिव्यांग बांधव किंवा संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आलेली आहे की ज्यांचे पण हयातीचे दाखले निघत नाही आहेत, जे सत्यापन ॲप आहे त्याच्यामधून नॉट बेनिफिशरीचा मेसेज येत आहे किंवा एरर येत आहे. तर अशा लाभार्थ्यांनी मग काय करायचे, कारण 2-3 महिन्यापासून त्यांचे पण पैसे आलेले नाही आहेत. दिव्यांग बांधव असो किंवा संजय गांधी निराधार योजनेखालील लाभार्थी असो, आता 2 महिने झाले त्यांचे पैसे तर आलेलेच नाही आहेत, पण त्याच्या आधीसुद्धा ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत अजूनपर्यंत, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे की त्यांचा जो हे आहे सत्यापन ॲपमधून जे बेनिफिशरी जे काही होत नाही आहे तर त्यांना नव्याने फॉर्म भरावे लागेल. नव्याने फॉर्म भरून तहसील कार्यालयामध्ये ते जमा करावे लागतील, कारण जो ऑनलाईन पद्धतीने जो सत्यापन ॲपद्वारे जे काही ऑनलाईन हयातीचा दाखला वगैरे काढत होते तो काही निघत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत आहे आणि समोर पण जे काही हप्ते असतील ते त्यांना मिळणार नाही आणि अडचण पण येणार. तर त्याच्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांना मिळत आहेत तर त्यांच्यासाठी नाही आहे, पण ज्यांना अजिबात मिळतच नाही आहे, काही महिने झालेले आहेत, त्यांना अजूनपर्यंत हा हप्ता मिळालेला नाही आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. आणि 30 जूनपर्यंत हयातीचे दाखले काढायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने. तर काढून घ्या, कारण आजची 27 तारीख आलेली आहे आणि 2-3 दिवसच उरलेले आहेत. तर ज्यांनी पण काढलेले नाही आहे, दिव्यांग बांधव असो किंवा संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत तर त्यांनी काढून घ्यावे, ही कळकळीची विनंती आहे. कारण नंतर हे एकदा बंद झालं की मग ते होणार नाही, KYC होणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करून टाका आणि ही अडचण मग तुम्हाला पण येणार. मग नव्याने फॉर्म भरा, नव्याने सगळं काही करा, नव्यानेच मंजुरी. तुम्हाला तर माहीतच आहे की तहसील कार्यालयाचे किती आपल्याला फेऱ्या मारावे लागतात. तरी एकदाचं जे आहे ते करून टाका. थंब पद्धतीने असते किंवा मग स्कॅन असतो चेहऱ्याचा, तो पण दोन्ही पद्धतीने करता येतो. तर आधार कार्ड घेऊन जा आणि करून टाका, कारण काहीच दिवस उरलेले आहेत आणि पुन्हा तुम्हाला ही अडचण येणारच आहे. तर नियमित लाभ मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा आणि भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.